आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. पंकज भाऊ, कॉमेडी शोमध्ये प्रणित मोरे यांनी केलेलं जे वक्तव्य आहे, अशा प्रकारचे वक्तव्य कॉमेडी शोमध्ये होत असतात. याच्यावर काय कारवाई होणार भविष्यातही? प्रणित मोरेवर काय कारवाई होणार? नाही, युवकांनी स्वतःचं मनोरंजन निश्चितपणे केलं पाहिजे, परंतु हे मनोरंजन करत असताना तो विनोद व्हावा. विनोद न होता जर का आपण विकृती करत असू तर त्याचा वाईट परिणाम, दुष्परिणाम हा समाजावरती त्या ठिकाणी होत असतो. अशा पद्धतीनं विकृत पद्धतीचा विनोद करून त्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे उचित नाही. निश्चितपणे याची सखोल चौकशी होईल. महिला आयोगानं देखील त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आमचं सायबर सेल देखील याच्यावरती सखोल इन्व्हेस्टिगेशन करत आहे. निश्चितपणे याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल. कुठल्या प्रकारची चौकशी होईल, काय कारवाई होऊ शकते? नाही, यांनी आधीच्या देखील विविध शोमध्ये ज्या पद्धतीचे काही विकृत विनोद केले असतील आणि त्याच्यामुळं समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये काही असंतोष निर्माण झालेला आहे, याची चौकशी करून त्या ठिकाणी कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी असतील त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात. प्रणित मोरेच्या आधीच्या शो मधल्या पण व्हिडिओ तपासले जाईल, चौकशी केली जाईल निश्चितपणे, कारण लोकांकडनं, नागरिकांकडनं तशी मागणी त्या ठिकाणी होते आहे. आपण आताच बघितलं की महिला आयोगानं देखील त्या ठिकाणी नोटीस दिलेला आहे. अशा पद्धतीचा कोणीही विकृत विनोद ह्या समाजामध्ये करू नये. प्रणित मोरेचा शो होता, परंतु 370ची बिर्याणी करणारा तो दिल्लीचा व्यक्ती किंवा डॉक्टर शेजल पवार, तिने जो प्रायव्हेट पार्टबद्दल किंवा इतर अश्लील अभद्र विनोद केले, त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. समाजातील काही चांगल्या विचारांचे लोक आपल्या आयुष्यानंतर देखील आपला देह हा समाजाकरिता कामात आला पाहिजे याच्याकरिता देहदान करत असतात. आणि असा देहदान झालेल्या त्या याच्यासोबत जर का काही छेडखानी किंवा त्याच्यावर काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य होत असतील तर निश्चितपणे हे निंदनीय आहे. अशा पद्धतीचे देखील कोणी कृत्य करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. या संबंधातला एक आणखी प्रश्न आहे. आणखी इतरही शो असे आहे ज्याच्यावर पोलिसांची सायबर सेलची नजरही जात नाही, परंतु व्ह्यूवर्स वाढवण्याच्या नादात असं अभद्र कंटेंट पब्लिश केलं जातं. त्याच्यावरही भविष्यात लक्ष राहणार आहे, कारण की मेजॉरिटी कंटेंट हे मुंबई, महाराष्ट्रातून प्रोड्यूस केलं जातं. नाही, आपण बघितलं की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र सायबर सेलची एक मोठी निर्मिती आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. महापेला त्याचं मोठं केंद्र देखील आहे. काही प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी मॅनपॉवर डेप्यूट केलेला आहे. अजून आम्हाला त्या ठिकाणी मॅनपॉवरची गरज आहे. हे संपूर्ण एकंदरीत मॅनपॉवर रिक्रूट झाल्यावर अजून जास्तीत जास्त केसेसपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकू. रोहित पवार, कर्जमाफीचा इतका मोठा निर्णय या सरकारने घेतला, परंतु त्यातल्या अटीमुळे रोहित पवार उपोषणाला बसलेले. आज दुसरा दिवस आहे. नाही, कुठल्याही पद्धतीच्या अटी नाही. खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि सुनीत्राबाईंचं अभिनंदन केलं पाहिजे की एकंदरीतच ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघता सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी केलेली आहे. असं असताना देखील त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे हे लोकांना निर्दर्शवून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक त्या ठिकाणी करत असतात. परंतु ह्या राज्यातला नागरिक जाणतो की अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय दिलासादायक असा निर्णय या महायुती सरकारनं घेतलेला आहे. रोहित पवारांना काय सल्ला? दुसरा दिवस आहे उपोषणाचा. मला असं वाटते नेहमी नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीनं जर का राजकारण केलं तर एकंदरीतच या महाराष्ट्रातल्या युवकांना, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एक सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल. संजय राऊत म्हटले की शिंदे यांना पश्चाताप होत असेल तर मातोश्रीची दारं उघडे आहे, परत या, असा त्यांचा अर्थ होतो. मला असं वाटते हा सर्वस्वीपणे त्यांच्या पक्षातला निर्णय आहे. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्री संजय राऊत यांच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवरचे नेते आहेत, लोकांमधले नेते आहेत, आणि संजय राऊत हे मीडियासमोर वाक्य करणं, स्टेटमेंट करणारे फक्त एक सामान्य व्यक्तिमत्व आहे. एकूणच कर्जमाफी नंतर हे जे वाद निर्माण केले जात आहेत, विरोधक आक्षेप घेत आहेत, विचार केला जाईल याच्या सगळ्याचा? नाही, आपण बघा, ह्या कर्जमाफीमुळे आता कुठलीही निवडणूक नसताना साधारणतः याच्या आधीच्या कर्जमाफ्या ह्या निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी घोषित केल्या, परंतु संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याला मिळाल्यामुळे कुठल्याही निवडणुका नसताना देखील अशा पद्धतीचा इतका मोठा निर्णय आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. निश्चितपणे एक चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडनं सरकारला मिळेल. सातारा येथे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आहे. या निवडणुकीमध्ये शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य चर्चेत आहे. नाही, अनेक निवडणुकांमध्ये हे स्थानिक वाद निर्माण होत असतात किंवा एकमेकांवरती वक्तव्य होत असतात, परंतु पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र बसून त्या ठिकाणी ह्या वादावर तोडगा काढण्यात येत असतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.